2 वर्षापूर्वी अशोकनगरमध्ये एका श्रीमंत घराण्यामध्ये आरती सून बनून आली आणि आपल्या सासूरवाडीची लाडकी सून बनली. तिची सासू, सासरे, पती, दीर, नणंद सगळेच तिला खूप पसंत करायचे. एके दिवशी जेव्हा तिचा नवरा कामावरून घरी परतला तर पाहिलं की त्याच्या घरामध्ये 2 आरत्या होत्या. रूप, रंग, चेहरा मोहरा सगळं काही एकसारखं. दोघींना बघून तो हैराण झाला. मी आहे तुमची पत्नी आरती. नाही, तुमची खरी पत्नी आणि ह्या घराची सून मीच आहे. आरती मीच आहे. घरातल्या प्रत्येक सभासदांनी प्रयत्न केला पण कोणीही खऱ्या आरतीला ओळखू शकलं नाही. ही दुसरीच मुलगी माझी बायको आहे. नाही, ही पहिलीच माझी बायको आहे. नाही, बहुतेक दुसरी. ओहो, कुठली माझी बायको आहे नेमकी? या दोघी तर एक समान दिसत आहेत, परंतु खरी वहिनी कोण आहे हे कसं बरं कळणार? ओह, काहीच कळत नाहीये. जेव्हा आरतीची सासू सुलोचना यात्रेहून परतली तेव्हा ती पण त्या दोन्ही आरतींना पाहून चक्रावली. ह्या दोघींपैकी एकच माझी सून आहे आणि दुसरी नकली आहे. पत्ता तर लावावाच लागेल की माझी खरी सून आरती कोण आहे. सुलोचनाने दोघींना जवळ बोलवलं. सुनबाई, मला माझ्या आवडीचा चहा प्यायचा आहे. दोन्ही सुना गेल्या आणि आपल्या सासूसाठी चहा बनवून आणला. परंतु सुलोचनाने तो चहा पिण्याच्या ऐवजी तो चहा फेकून दिला. आई, तुम्हाला चहा नाही आवडला का? मी दुसरा चहा बनवते. चहा तर चांगला होता, तरीही तुम्ही तो फेकून दिला. सुलोचना दोन्ही सुनांच्या स्वभावाला पारखू लागली. तिने काही दिवसांपर्यंत दोघींची कठीण परीक्षा घेतली. ती दोघींकडून खूपच काम करवून घ्यायची. सकाळी लवकर उठवायची आणि रात्रीपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घ्यायची. ती त्यांनी बनवलेल्या जेवणाला देखील नापसंत करायची. हे कसलं बेचविष्ट जेवण बनवले तुम्ही दोघींनी? काहीच हरकत नाही आई, मी दुसरं बनवून देते. ह्या जेवणामध्ये काय कमी आहे? इतकं स्वादिष्ट तर आहे. सुलोचनाच्या या जाचामुळे आता दुसरी आरती थोडी चिडायला लागली होती. परंतु पहिलीवाली आरती नेहमी सारखंच तिच्याशी प्रेमानेच वागायची. मग एके दिवशी सुलोचनाने त्या दोघींना बोलावलं. आज संध्याकाळी आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. त्यांच्यासाठी तुम्हा दोघींना 5-5 लिटर खीर बनवायची आहे. तुमच्यापैकी जो कोणी स्वादिष्ट खीर बनवेल तीच माझी खरी सून असेल आणि तिनेच बनवलेली खीर जेवताना मी सगळ्यांना वाढेन. दोन्ही बायकांनी खीर बनवायला सुरुवात केली. संध्याकाळ झाली परंतु घरात कोणीच पाहुणे नाही आले. सुलोचनाने त्या दोघींना खीर घेऊन बोलावलं. पहिल्या सुनेने 5 लिटर खीर बनवली, परंतु दुसऱ्या सुनेने फक्त थोडीशीच खीर बनवली होती. आई बघा, तुमच्या सांगण्यानुसार खूप मेहनतीने मी 5 लिटरची खीर बनवली आहे, पण या नकली आरतीने तर फक्त एवढीशीच खीर बनवली आहे. ह्याचा अर्थ की मीच तुमची खरी सून आहे, होय ना आई? एवढं ऐकून खरी सून रडायला लागली. घरातली सगळी माणसं हा विचार करायला लागली की सुलोचना आता दुसऱ्या आरतीला घरातून बाहेर हाकलवून देईल. पहिल्या आरतीने तिने खूपच मेहनतीने आणि आपल्या आवडीने सगळं काही काम केलं. तिने 5 लिटर खीर पण बनवली, म्हणून ती ही स्पर्धा जिंकली आहे. परंतु माझी खरी सून तर ही दुसरी आरती आहे. सुलोचनाने जे सांगितलं ते ऐकून दोन्ही आरती आणि बाकी लोक हैराण झाले. दुसरी आरती रडत रडत आपल्या सासूच्या गळ्यात पडली. आई, तुम्ही मला कसं काय खरंच ओळखलं?
पाहुण्यांसाठी 5 लिटर खीर तर खूपच पुरेशी आहे, पण फक्त एक स्पर्धा जिंकण्यासाठी खीर वाया घालवणे मला चांगलं नाही वाटलं, म्हणून मी कमी खीर बनवली. मला माहित आहे सुनबाई, मी माझ्या सुनेचे गुण चांगलेच ओळखते. ह्या नकली आरतीने फक्त स्वतःला असली साबित करण्यासाठी जितकं आहे त्यापेक्षा जास्त चांगलं वागण्याचं नाटक केलं, परंतु तू आपल्या स्वभावाच्या अनुसारच राहिलीस. आणि ह्या प्रकारे सुलोचनाने आपल्या खऱ्या सुनेला ओळखलं. ह्या गोष्टीपासून आपल्याला ही शिकवण मिळते की गरजेपेक्षा जास्त गोड बनणारे लोक आणि गरजेपेक्षा जास्त चांगलं वागणारे लोक मतलबी असतात. अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे. सतपाल सिंग भीमगड गावातला सगळ्यात श्रीमंत शेतकरी होता. त्यांच्या 2 जुळ्या बहिणी होत्या. एकीचं नाव होतं राधा आणि दुसरीचं रचना. दोन्ही बहिणी लालची आणि चालाक होती. ते आपलं सारखं दिसण्याचा फायदा उचलून आपल्या विसरभोळ्या सासऱ्याला बुद्धू बनवत असे. सुनबाई रचना, काल मी तुला 10,000 रुपये दिले होते तिजोरीत ठेवायला, कुठे आहेत ते? नाही सासरे बुवा, मी तर काल घरातच नव्हती. तुम्ही राधाला रचना समजून दिले असतील. नाही सासरे बुवा, तुम्ही मला नाही रचनालाच पैसे दिले असतील. ही काय परेशानी आहे? मला तर आठवत सुद्धा नाहीये की मी 2 सुनांपैकी नेमके कुणाला पैसे दिले. आता मी पैसे नेमकं कुणाला मागू? दोन्ही सुनांचा चालाकपणा त्यांचा नवरा प्रकाश आणि राकेशला समजलं. दादा, आपल्या गैरहजेरीमध्ये या दोघी बाबांना खूप त्रास देतात. आता आपण काय करूया? दुसऱ्या दिवशी प्रकाशने शेतात जाताना आपल्या बाबांना एक खूप मोठा सोन्याचा घडा दिला. बाबा, या भांड्यामध्ये सोन्याची भरपूर नाणी आहेत. संध्याकाळी मी येऊन तुमच्याकडून हे वापस घेईन. राधाने प्रकाशचं बोलणं ऐकलं आणि रचनाला सांगितलं, रचना, जर आपल्याला तो घडा मिळाला तर आपल्याला जे हवं ते विकत घेऊ शकतो. आणि तसंही सासऱ्यांना मूर्ख बनवणं कुठलं कठीण काम आहे. मग दोन्ही बहिणींनी एक षडयंत्र रचलं. सासरे बुवा, चाय. सुनबाई, मी तर कुणाला चहा मागितला नव्हता. तुम्हीच तर चहा आणायला सांगितलं होतं. मी? मला आठवत का नाहीये? सासरे बुवा, तुम्हाला तर काहीच आठवत नाही. मग तुम्ही हा किमती घडा कसं सांभाळू शकता? याला मला देऊन टाका. ठीक आहे सुनबाई रचना, तू हे भांड सांभाळून ठेव. सोन्याच्या घड्यामध्ये रचनाला 10 सिक्के मिळाले, ज्यामधले तिने 5 सिक्के राधाला दिले. प्रकाशने तर सांगितलं होतं घड्यामध्ये 100 सिक्के आहेत. संध्याकाळी प्रकाश आणि राकेशने घरी येऊन सतपालकडे घडा मागितला. तेव्हा सतपालने घडा रचनाला दिल्याचं सांगितलं, पण नेहमीप्रमाणे दोन्ही जुळ्या बहिणींनी नकार दिला. नाही, सासरे बुवांना विसरण्याची सवय आहे. काल तर मी पूर्ण दिवस स्वयंपाकघरात होते. तो घडा कदाचित राधाला दिला असेल. नाही नाही, मला नाही दिला. कदाचित कुठेतरी ठेवून विसरले असतील. दोन्ही सुनांची गोष्ट ऐकून सतपाल नेहमीप्रमाणे अस्वस्थ झाले की आता तो घडा कोणाकडे मागेल. बाबा, तुम्हाला एक भांड सुद्धा नाही सांभाळता आलं. त्याच्यामध्ये सोन्याची 100 नाणी होती. आपलं किती मोठं नुकसान झालंय. 100 सिक्क्यांची गोष्ट ऐकून राधा चकित झाली, कारण तिला तर रचनाने फक्त 5 सिक्के दिले होते. रागामध्ये रचना सोबत ती भांडू लागली. अच्छा, तर मला 5 सिक्के देऊन तू बाकीचे 95 सिक्के स्वतः ठेवून घेतलेस. रचना, तू तर खूप मोठी खोटारडी आणि लालची निघालीस. मी खोटं नाही बोलले. घड्यामध्ये 10 सिक्के होते. दोन्ही जुळ्या बहिणींच्या भांडणामुळे सगळं खरं समोर आलं आणि सगळ्यांना माहित पडलं की दोघी बहिणी खोटं बोलत होत्या. तर हे भांड रचनाकडे. तुम्ही दोघींनी खोटं बोलून बाबांना खूप त्रास दिलाय. आता आम्ही तुमच्यावर कधीच विश्वास नाही ठेवू शकणार.
राधा आणि रचना दोघींनी लालच आणि चलाखीने आपलंच नुकसान करून घेतलं. या गोष्टीतून आपल्याला हा बोध मिळतो की चालाखीने दुसऱ्यांना काही वेळापुरतं मूर्ख बनवून त्यांचा फायदा घेता येऊ शकतो. पण खरं माहित पडल्यावर कोणी विश्वास करत नाही आणि एका खोटेपणामुळे खरी नाती सुद्धा तुटून जातात. या कहाणीची सुरुवात आजपासून 15 वर्ष आधी झाली होती, जेव्हा गिरधार आणि विक्रम दोघे खूप चांगले मित्र होते. मित्रा विक्रम, माझ्या मुली तर फक्त 5 वर्षाच्या आहेत, पण आतापासूनच मला त्यांच्या लग्नाची चिंता सतावत आहे. अरे मित्रा, ती तर लहान मुलगी आहे. आता तुला कसं कळणार? तुला तर मुलगा आहे. मला तर आतापासूनच तिच्या लग्नासाठी पैसे जमवावे लागतील. अरे मित्रा, मैत्री सुद्धा मला मुलीसारखीच तर आहे. आणि मी तर म्हणतो, आपण आपली मैत्री नात्यामध्ये बदलूयात. काय म्हणायचंय तुला? म्हणजे असं, मी माझ्या मुलाचं गोपाळचं लग्न तुझ्या मुलीशी मैत्रीशीच करून देईन. गिरधरने विक्रमला मिठी मारली. आता 15 वर्षानंतर दोघेही मोठे झाले होते. गिरधरने मैथिलीचे इतके लाड केले होते की ती गोल मटोल झाली होती. आता जेव्हा गोपाल आणि मैथिलीचं लग्न झालं तेव्हा विक्रम आणि त्याची बायको दोघं विचारात पडले. मैथिलीला फक्त आराम करण्याची सवय होती. ती आपल्या शरीराला जास्त त्रास देत नसे. अगं सुनबाई, जरा आपल्या सासऱ्यांना चहा तरी दे. हो सासूबाई. मैथिली चहाचा कप घेऊन तर निघाली, पण ती इतकी हळू चालत होती की विमला विचारात पडली की आता काय करायचं. त्या रात्री विमला आणि विक्रम दोघेही बोलत होते. अहो, मैथिली स्वभावाने तर चांगली आहे, पण तिचं शरीर जरा जास्तच सुस्त आहे. हो, मी पण हाच विचार करतोय की आता आपण काय करावं. तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे एक उपाय आहे. दुसऱ्या दिवशी विमलाने मैथिलीला बोलवलं. सुनबाई, अगं सुनबाई. हा सासूबाई. आपल्या घराची एक परंपरा आहे की नवीन सून लग्नानंतरचे 6 महिन्यापर्यंत गावातल्या मंदिराला प्रदक्षिणा घालते, ज्यामुळे घरात खुशी आणि सुख समृद्धी येते. ठीक आहे सासूबाई, मला हे कधीपासून सुरू करायचंय? आजपासून. विमलाच्या सांगण्यावरून मैथिली मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. ती जास्त चालत फिरत नसल्यामुळे मंदिराजवळ पोहोचेपर्यंत ती थकून गेली. मैथिली थोडा वेळ बसली आणि मग तिने प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. अरे बाप रे, आतापर्यंत तर फक्त 3च प्रदक्षिणा झाल्या आहेत. 4 अजून पण बाकी आहे. कसं बस मैथिलीने 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि मग घराकडे जायला निघाली. दुसऱ्या दिवशी मैथिली परत आली आणि परत तिने 7 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. काही दिवसानंतर मैथिली न थकता मंदिरापर्यंत पोहोचू लागली आणि प्रदक्षिणा सुद्धा घालू लागली. हे बघून विक्रम आणि विमला खूप खुश होते. 2 महिन्यातच मैथिलीचं वजन कमी व्हायला लागलं होतं. आता ती पहिल्यासारखी सुस्त नव्हती. सुनबाई, जरा माझा चष्मा आणून देशील का? हे
हे घ्या बाबा. अरे वा, आज इतक्या लवकर आणून दिलास. मैथिलीला स्वतःला बदलताना बघून आनंद होत होता. मैथिलीने मंदिराच्या प्रदक्षिणा तरीही सुरू ठेवल्या आणि 6 महिन्यानंतर मैथिलीचं रूपच बदलून गेलं होतं. आता ती गोल मटून नाही राहिली, ती एक खूप सुंदर तरुणी झाली होती. मैथिलीला असं पाहून गिरधर पण हैराण झाला. त्याने विमलाला विचारलं, अहो ताई, तुम्ही तर जादूच केली. पण मला सांगा, हे सगळं झालं कसं? हे सगळं तर आमच्या गावातल्या मंदिरात असणाऱ्या देवीचीच कृपा आहे. जय देवी माँ की. जय देवी माँ की. मैथिलीचं आयुष्यच बदलून गेलं, कारण तिचं वजन कमी झालं होतं. आणि ते शक्य झालं कारण मैथिली चालू लागली. पण या सगळ्याचं श्रेय विमलाला जातं, जिने खूप युक्तीने आपल्या सुनेला गोल मटोल पासून सुंदर बनवलं. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की गरजेपेक्षा जास्त वजन हानिकारक असतं आणि ते आपल्या शरीराला सुस्त आणि जड बनवतं. सीमाच्या लग्नाच्या वेळी तिच्या भावाने तिला भेटवस्तू म्हणून एक फोन दिला होता. फोन घेऊन सीमा खूप खुश होती. आधी तर ती कधी कधी घरी आपले आई वडील आणि भावाशी बोलत असे. हाय, मी बरी आहे, तू पण तुझी काळजी घे. पण काही दिवसानंतर सीमा फोनच्या कॅमेरामधून स्वतःचे फोटो म्हणजे सेल्फी घेऊ लागली. स्वतःचे वेगवेगळे प्रकारचे फोटो काढण्यात तिला खूप मजा येऊ लागली. हा फोटो इथे बसून काढते. वाह, मी किती सुंदर दिसतीये. एक फोटो रूम मध्ये पण. फोटो घेताना सीमाचं पूर्ण लक्ष फोनच्या कॅमेरामध्येच होता. खाली पडलेल्या साबणावर तिचं लक्ष नाही गेलं आणि ती घसरली. मी तर भिजले. कपडे बदलून परत फोटो घेते. सीमाला आता सेल्फी काढण्याची सवयच लागली. सीमा घरातलं सगळं काम सोडून फक्त सेल्फी काढण्यातच मग्न असेल. अगं सुनबाई, हे स्वयंपाकघरात काय चाललंय? अरे, सगळी डाळ जळाली, पण सुनबाई कुठे? सीमा तर आता फोटो आणि सेल्फी घेण्यात इतकी व्यस्त असायची की आता तर ती निष्काळजी सुद्धा झाली होती. सीमा, माझा शर्ट कुठे आहे? तो तर मी धुवायला टाकला होता, पण त्याला धुवून सुकवायचंच विसरून गेले. सीमाची सासू आणि तिचा नवरा सीमाच्या सेल्फी घेण्याच्या वाईट सवयीमुळे खूप कंटाळले होते. जर सुनबाई असंच दिवसभर फक्त स्वतःचे फोटोच काढत बसेल तर घरातल्या कामांवर लक्ष कधी देईल? मी सीमाला समजावतो आई. सीमाच्या नवऱ्याने सुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण सीमाची सवय नाही बदलली. घरात तर मी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांसोबत माझा सेल्फी घेतला. आता काय करू? मी पाळीव प्राणी जसं मांजर, कुत्रा यांच्यासोबत फोटो घेतला तर
सीमा बाहेर गेली आणि एका रस्त्यावरच्या कुत्र्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करू लागली. पण जसं ती कुत्र्यासोबत सेल्फी काढण्यासाठी बसली तर कुत्रा तिला चावला. हे देवा, वाचवा, मला या कुत्र्यापासून वाचवा. फोटो घेणं तर दूरच राहिलं, सीमा आपला फोन सुद्धा तिथेच ठेवून पळत गेली. सीमाच्या सेल्फी घेण्याच्या सवयीने तिलाच एका अडचणीत टाकलं. कुत्र्याने चावल्यामुळे तिला इंजेक्शन घ्यावे लागले आणि तिचा फोन पण पडून तुटला. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणत्याही गोष्टीचा अतिपणा वाईट असतो. कोणत्याही गोष्टीसाठी गरजेपेक्षा जास्त वेडेपणा अडचणीचं कारण बनू शकतं. वसईच्या एका छोट्या झोपडीमध्ये पिंटू आणि त्याची आई मीना राहत असत. पिंटूच्या बाबांना देवाघरी जाऊन बरीच वर्ष लोटली होती. मीना दुसऱ्यांच्या घरची भांडी घासून आपला संसार चालवत असे. पिंटू आणि मीना दोघंही गरिबीचं आयुष्य जगत होते. बाळा पिंटू, माझी इच्छा आहे की उद्यापासून तू शाळेत जावस आणि शिकावस. पण आई, आपल्या घरची परिस्थिती तर इतकी वाईट आहे. तू माझ्या शिक्षणाचा खर्च कसा करू शकशील? ते मी बघेन बाळा, तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष ठेव. तसंही तू दिवसभर इकडे तिकडे दंगामस्तीच करत फिरत असतोस. कमीत कमी जर तू शाळेत गेलास तर भविष्यामध्ये तुझं आयुष्य आनंदमय होईल. ठीक आहे आई, पण मी सुद्धा काहीतरी काम शोधून तुझी मदत करेन. हो हो, ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी मीना आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आली. मीना खूप आनंदित होती आणि आपल्या मुलाला शाळेमध्ये जाताना बघून तिचे अश्रू थांबत नव्हते. आता मीनाने अजून 2 घरी कामं करणं चालू केलं. पिंटू शाळेतून घरी येऊन आपली आई मीनाची वाट बघत बसला होता. आईला आतापर्यंत तर यायला हवं होतं. कुठे राहिली आई? पिंटू बराच वेळ वाट बघत राहिला आणि मग मीना परत आली. कुठे गेली होतीस तू आई? कुठेच नाही, मी आणखी 2 घरी कामं करत होती. आणखीन 2? हो, तुझ्या शिक्षणासाठी. आई, मला सांग, तुझ्या शाळेचा पहिला दिवस कसा होता? खूपच छान होता आई. माझ्या शाळेमध्ये खूप मुलं आहेत. मी खूप नवीन मित्र बनवले आणि आमचे मास्तरजी सुद्धा चांगले आहेत. चांगलं आहे, चांगलं आहे. तू छान अभ्यास करून मोठा ऑफिसर बन हं. आणि आई, मी स्वतःसाठी एक कामही शोधलंय. उद्यापासून मी रोज पेपर टाकायला जाणार आहे, ज्यामुळे तुझी थोडीशी मदत होईल. माझं बाळ ते. आणि दुसऱ्या दिवसापासून पिंटू रोज लोकांच्या घरी पेपर टाकू लागला. त्या बदल्यात व्यापारी त्याला थोडे पैसे देत असे आणि मग घरी येऊन तो शाळेसाठी तयारी करत असे. आणि मग मीना त्याला शाळेत सोडून आपल्या कामासाठी जात असे. बरेच दिवस हे असंच होत राहिलं. एक दिवस पिंटू पेपर टाकतच होता. जेव्हा तो व्यापारीकडे परत आला तेव्हा त्याच्याकडे एक पेपर वाचला होता. साहेब, आज एक पेपर जास्त आला होता. ठीक आहे, हा पेपर तूच ठेव. पिंटू पेपर घरी घेऊन आला आणि तो त्यामध्ये छापलेलं कोडं सोडवू लागला. मग तो शाळेमध्ये जाताना
एका न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये थांबला आणि त्याने ते कोडं सोडवलेला पेपर त्यांना दिला आणि मग नेहमीप्रमाणे ते शाळेमध्ये गेले आणि मीना आपल्या कामासाठी निघून गेली. आता मीना एका घरानंतर दुसरं आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्या घरामध्ये काम करत होती आणि पिंटू शाळेनंतर अभ्यास करत होता. मग आपल्या घराची साफसफाई करून आपल्या आईच्या येण्याची वाट बघत असे. 15 दिवसांनंतर जेव्हा पिंटू आपल्या शाळेत होता तेव्हा पिंटूच्या मास्तरांबरोबर एक ऑफिसरही आले. हाच आहे पिंटू. तर तो तूच आहे ज्याने ते कोडं सोडवलं होतं. हो सर. तू खूपच बुद्धिमान आहेस. त्या दिवशीचं ते कोडं तू फक्त एकटाच सोडवू शकला होतास. म्हणून आमच्या कंपनीने हा निर्णय घेतला आहे की ती तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाचा सगळा खर्च उचलेल. हे ऐकून पिंटू खूप खुश झाला. शाळेनंतर तो घरी आला आणि आज तो आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत होता. आणि आज जशी मीना घरी आली, पिंटूने तिला कडकडून मिठी मारली. आई आई आई. अरे काय झालं? आई, आता तुला जास्त काम करण्याची गरज नाही. आणि असं का रे? कारण त्या पेपरवाल्या कंपनीने मला स्कॉलरशिप दिली आहे. म्हणजे आता माझ्या पूर्ण शिक्षणाचा खर्च ते बघणार. मीना भावूक झाली. तिने पिंटूला मिठी मारली आणि आनंदाने रडू लागली. ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की मेहनतीचं आपल्याला नेहमीच फळ मिळत असतं. ही स्कॉलरशिप मीना आणि पिंटूच्या मेहनतीचंच फळ होतं.